लाखांचा जमिनीचा व्यवहार करून 20 लाखांना गंडवण्यात आले। तिघांविरोधात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला। सोलापूर शहरातील प्रतापनगर परिसरातील शेतजमिनीच्या व्यवहारात तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मेनका शिखराज राठोड वय 43 राहणार मंती चौक रेसिडेन्सी विजापूर रोड राहणार मंत्री चंडक रेसिडेन्सी विजापूर रोड सोलापूर यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार प्रतापनगर येथील गट क्रमांक 27/5 मधील काही शेतजमीन 80 लाख रुपयांना खरेदी करण्याचे ठरले होते। या व्यवहारासाठी 6 लाख रुपये बँकेद्वारे तर 14 लाख रुपये रोख स्वरूपात देण्यात आले होते। अशा प्रकारे एकूण 20 लाख रुपये संबंधितांना देण्यात आले होते। या व्यवहारात तानाजी कलाल, त्यांची पत्नी प्रेमा कलाल आणि मुलगा विकी कलाल यांनी इसारा पावती, नोटरी व इतर कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्रीचे आश्वासन दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। मात्र त्यानंतर संबंधितांनी फिर्यादीला कोणतीही पूर्वकल्पना न देता 16 एप्रिल 2025 रोजी तीच जमीन नितीन गायकवाड आणि अमोल गायकवाड यांना तब्बल 1,57,50,000 रुपयांना दस्त नोंदणी करून विकल्याचे समोर आले आहे। त्यामुळे फिर्यादींना दिलेल्या आश्वासनांचा भंग झाला असून त्यांची 20 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या प्रकरणी मेनका रोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तानाजी मल्लप्पा कलाल, प्रेमा कलाल आणि विकी कलाल यांच्या विरोधात जेल रोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जमिनीच्या व्यवहारांमध्ये फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी कोणताही व्यवहार करण्यापूर्वी मालमत्तेची मालकी, कर्जबोजा, अतिक्रमण आणि नोंदणी संबंधी सर्व कागदपत्रांची खातरजमा करण्याचे आवाहन कायदेतज्ञांकडून करण्यात आले आहे।